आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळावा, त्यांची बुद्धी वाढावी, प्रगती व्हावी, त्यांच्या करिअरला चालना मिळावी यासाठी आईने रोज आपल्या मुलांसाठी संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करावं। हा स्तोत्र श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे मुलांचा विकास होतो। एवढंच नाही तर यामुळे कुटुंबातील सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामही मार्गी लागतात। हे स्तोत्र पठण कसं करावं किंवा जर हे स्तोत्र रोज पठण करणं शक्य नसेल तर त्यासाठी काय करावं हेही जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। सर्वांचे लाडके, बुद्धीचे अधिष्ठाता मानले जाणारे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे नंदन भगवान श्री गणेश यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आईने रोज आपल्या मुलांसाठी संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करावं। हे स्तोत्र वाचण्यापूर्वी श्री गणेशाला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षता, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करावा। मग श्री गणेशाचं मनात चिंतन करावं। त्यानंतर स्तोत्र वाचनाला सुरुवात करावी। जर तुम्ही श्री संकटनाशक गणेश स्तोत्र रोज वाचू शकत नसाल तर फक्त बुधवारी 11 वेळा वाचावं। यावेळी सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे हे स्तोत्र वाचन सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षता, फुलं, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करावा। मग मनात त्यांचं चिंतन केल्यानंतरच स्तोत्र पठणाला सुरुवात करावी। आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी निश्चितपणे श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण बुधवारी किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा एकदा नक्की करावं। संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण कसं करावं तर सकाळी स्नान केल्यानंतर शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची पूजा करावी। त्यांना लाल फुले, सिंदूर, अक्षता, धूप, दिवा, दुर्वा, हळद, सुपारी, नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात। पूजेत त्यांना मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचे किमान 5 वेळा पठण करावे। हे पठण करताना योग्य उच्चाराचा वापर करावा, यामुळे श्री गणेशजी प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात। श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण केल्यानंतर आपण श्री गणेशाची आरती करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे। जर तुम्हाला तुमची विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर 11 किंवा 21 बुधवारपर्यंत किंवा 11 किंवा 21 दिवसांसाठी सुद्धा या स्तोत्राचं पठण करण्याचा संकल्प करू शकता। हा संकल्प केल्यावर पहिल्या दिवशीच श्री गणेशासमोर आपली इच्छा प्रकट करावी आणि ती पूर्ण करण्याची विनंती करावी। त्यानंतर स्तोत्राचं पठण सुरू करावं। तुम्ही जे काही व्रत घेतलं आहे ते नक्की पूर्ण करावं। श्री संकटनाशक गणेश स्तोत्र हे अतिशय सिद्ध स्तोत्र आहे। बुधवार किंवा श्री गणेश चतुर्थी हा गणपतीचा विशेष पूजेचा दिवस असल्यानं या दिवशी श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण सुरू करणं खूप फायद्याचं ठरतं। आता आपल्या मुलांना या संकटनाशक स्तोत्राचा फायदा लवकरात लवकर होण्यासाठी तुम्ही आपल्या मुलांना 108 दिवस, कमीत कमी 108 दिवस नुसते हे गणेश स्तोत्र मुलांना ऐकायलाही लावावं। या स्तोत्राचे शब्द मुलांच्या कानावर पडू द्यावेत। तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा दिसून येईल। शिवाय झोपण्यापूर्वी रात्री एकदा तरी हे श्री संकटनाशक गणेश स्तोत्र मुलांसोबत बसून नक्की ऐकावे। यासाठी विशेष पूजा मांडणी करण्याची गरज नाही। मोबाईलमध्ये सुद्धा गणरायाचे श्री संकटनाशक स्तोत्र लावून तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही स्वतः म्हणत असाल तरी चालेल। यामुळे मुलांनाही स्तोत्र वाचण्याची आणि ऐकण्याची ओढ निर्माण होईल। श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं वर्णन नारद पुराणातही आहे। असं सांगितलं जातं की एकदा नारदजी संकटात सापडले। मग नारदजींनी भगवान शंकरांकडून प्रेरणा घेऊन संकटनाशक गणेश स्तोत्राची रचना केली। असं सांगून की विघ्नहर्ता श्री गणेशजींनी त्यांचे संकट दूर केले। तेव्हापासून संकटनाशक श्री गणेश स्तोत्राचं पठण केलं जातं। जर तुम्ही मनापासून श्री गणेशाची उपासना केलीत तर ते सर्व त्रास दूर करतात। मात्र कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी मनात विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे। विश्वासाशिवाय काहीही होऊ शकत नाही। जर तुम्ही सुद्धा रोज श्री संकटनाशक स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हालाही अधिक लाभ मिळतील, कारण श्री गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत। त्यांची नियमित पूजा केल्याने देखील हे सर्व त्रास दूर होतात आणि व्यक्तींच्या जीवनात आनंद राहतो। याचबरोबर श्री गणेश यांना सर्व देवांमध्ये प्रथम स्थान देण्यात आले, म्हणून कोणत्याही शुभ प्रसंगी प्रथम श्री गणेशाचं पूजन केलं जातं।
याचबरोबर श्री गणेशाची आरती आणि श्री गणपती स्तोत्र यांचं पठण देखील केलं जातं. हे स्तोत्र संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने आपल्याला श्री गणेश यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. आपल्या मुलांना सुद्धा श्री गणेशाबद्दल, बाप्पाबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होते. या स्तोत्रामध्ये भगवान श्री गणेश यांची सगळी नावे, त्यांची कार्यगाथा आणि आपल्या भक्तांप्रती असलेलं प्रेम या सर्व गोष्टींचा या स्तोत्रामध्ये उल्लेख आहे. तर आईने आपल्या मुलांसाठी हा एक गणरायाचा संकटनाशक स्तोत्र आवर्जून म्हणावा. याचबरोबर श्री संकटनाशक स्तोत्र आपल्या मुलांनाही ऐकायला लावावा. यामुळे मुलांनाही स्तोत्र वाचण्याची आणि ऐकण्याची ओढ निर्माण नक्कीच होईल आणि सोबतच विघ्नहर्ता श्री गणेशाचे आशीर्वाद मुलांना लाभेल आणि मुलांची बुद्धी वाढण्यास नक्कीच सुरुवात होईल, त्यांची प्रगती होईल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात आणि कार्यात, कामात यश मिळू लागेल. श्री संकटनाशक गणेश स्तोत्र पुढील प्रमाणे. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरतो नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायका, अकरावे गणपती, बारावे श्री गजानना. देव नावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभू, तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्रम 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. तर अशा प्रकारे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या जीवनाच्या भरभराटीसाठी श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण नक्की करावं. याचबरोबर मुलांना आवड निर्माण करावी आणि त्यांच्याकडून सुद्धा श्री संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करून घ्यावं किंवा त्यांना ते ऐकायला द्यावं. यामुळे तुम्हाला सुद्धा नक्कीच चांगले फायदे अनुभवायला मिळतील. तुम्ही कधी श्री संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण केलंय का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.